सोलापूर महानगरपालिका अंतर्गत स्वच्छता भारत अभियान प्रभाग क्रमांक 4 येथे राबवण्यात आले। यावेळेस सोलापूर महानगरपालिकेचे SI, CSI व कर्मचारी उपस्थित होते। नगरसेवक विनायकांना विटकर यांनी मार्गदर्शन केले। यावेळेस प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 4 मध्ये आपल्या सॅनिटरी इन्स्पेक्टर सिद्ध गणेश साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रभाग क्रमांक 4 चे अजून एक सॅनिटरी इन्स्पेक्टर सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली प्रभागामध्ये जिथं जिथं कचऱ्याचं पॉईंट आहेत ते कचऱ्याचे पॉईंट बंद करण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे। त्यामध्ये नागरिकांचं लय मोठं योगदान आहे। नागरिक सहकार्य केले तर हे पॉईंट लवकरात लवकर बंद होईल, कारण अधिकारी कर्मचारी यांच्यापेक्षा नागरिकांचा याच्यात सहभाग लय मोठं महत्त्वाचं आहे। नागरिक जर घंटागाडी येत असेल, घराघरापर्यंत घंटागाडी येते, महानगरपालिकेने आपल्याला चांगल्या पद्धतीने घरापर्यंत घंटागाडीची सुविधा उपलब्ध करून दिलेलं आहे। तसं घंटागाडीमध्ये टाकल्यास कुठलेही पॉईंट तयार होणार नाही। याच्यात नागरिकांचं सहकार्य आवश्यक आहे। नागरिकांनी आपलं कचरा हे डस्टबिनमध्ये ठेवून घंटागाडीमध्येच कचरा टाकायला पाहिजे, तरच आपलं सोलापूर स्वच्छ आणि आपला प्रभाग आणि आपला परिसर स्वच्छ, आपला परिसर स्वच्छ असेल तरच रोगराई मुक्त आपला परिसर होईल, एवढं त्यानिमित्ताने सांगतो। आणि महानगरपालिका आणि सर्व त्यांच्या टीमचं मी मनापासून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की आम्ही नगरसेवक म्हणून आम्हाला जेवढं काही सहकार्य लागतं आमच्याकडून आम्हाला कधीही फोन करा, आम्ही तुमच्या सोबत फिरू। कारण कचरा हे बंदच व्हायला पाहिजे। कचऱ्याने अनेक आता पावसाळ्यात आपल्याला याचा धोका आहे। कचऱ्याचं पॉईंट जर वाढले तर लहान मुलांना वेगवेगळे आजार, वेगवेगळे रोग हे निर्माण होतात। त्यामुळं हे तुम्ही चांगल्या पद्धतीने याचं नियोजन केलात, तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि 2 शब्द संपवतो। 2-7 मध्ये प्रभाग 14 या ठिकाणी 15चं बोर्ड हा आपण पॉईंट बंद करून घेतलेला आहे। माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब यांचे आदेश व वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आपण प्रभागातील सर्वच GOP पॉईंट बंद करत आहोत। हा पॉईंट आपण लोकसहभागातून बंद केलेला आहे। यातले नागरिक स्वयंस्फूर्तीने स्वच्छतेसाठी व माननीय नगरसेवक हे सुद्धा आज उपस्थित आहेत व आम्ही घरोघरी जाऊन जनजागृती करून हा पॉईंट बंद केलेला आहे। तर पॉईंट हा असाच बंद राहावा यासाठी आपले सर्वांचं सहकार्य महत्त्वाचं आहे, कारण रोगराईला अशा काहीमुळं रोगराईला आमंत्रण दिलं जातं व रोगराई जर का झाली, आजारपण वाढला तर याचा खर्च हा आपल्याला न झेपण्यासारखा आहे। त्यामुळं मी आज आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की हा पॉईंट आपण बंद केलेला आहे। यापुढं कोणीही कचरा टाकत असेल तर आम्हाला व्हॉट्सअपवर तुम्ही त्याचा फोटो पाठवलात तर आम्ही तुमचं नाव गोपनीय ठेवून त्या संबंधित व्यक्तीवर 3000 रुपये दंड किंवा FIR सुद्धा करू। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की अशी कारवाई न होता आपण समोपचाराने या ठिकाणी कचरा न टाकता रोज घंटागाडी येते, घंटागाडीतच कचरा टाकावा अशी मी विनंती करतो आपल्या सर्वांना। आणि आपले सिद्ध गणेश आपले नागरिक यांना आज या इथं स्वच्छता मोहीम जी होती चालू होती आपल्या प्रभागात 4 मध्ये, तर त्याचा आज कार्यक्रम संपन्न झाला आणि हा बोर्ड स्वच्छ करण्यात आला। प्रत्येक नागरिकाने आपला भाग स्वच्छ ठेवावा व रोगराईला दूर करावं असं मी आवाहन करतो। धन्यवाद। महिला वर्ग आता शपथ घेतो की आम्ही इथे बिलकुल कचरा टाकणार नाही आणि टाकूही देणार नाही।